हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीविरोधात हुपरीचे मंडल अधिकारी प्रदीप शिंदे आणि तलाठी सुभाष जाधव यांनी कारवाईचा बडगा उगारलाय। त्यामुळे काही खनिज तस्करांनी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। या घटनेत एक जण जखमी झालाय। हातकणंगले तालुक्यातील हुपरी ते तळणगेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बेकायदेशीररित्या मुरमाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मंडल अधिकारी प्रदीप शिंदे आणि तलाठी सुभाष जाधव यांना समजली। बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेले असता युवराज मुधाळे आणि त्याच्या साथीदारांनी शासकीय अधिकाऱ्यांवर चारचाकी घालण्याचा प्रयत्न केला। याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात तलाठी सुभाष जाधव यांनी युवराज मुधाळे आणि अन्य दोघांविरोधात फिर्याद दिली। या घटनेमुळे टनेन तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। गौण खनिज माफियांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी हातकणंगले तालुका तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार आहे। यावेळी अध्यक्ष मच्छिंद्र कुंभार, जानकी मिराशी, सदाशिव निकम, भागोजी रामाण्णा, प्रधान भाणसे, रविशंकर राजगिरवाडकर, राजू माळी, शांतीनाथ शंभू शेटे, सुभाष जाधव, हेमलता शेडशाळे, नितीन कांबळे, प्रदीप शिंदे उपस्थित होते।